बोला. काल काल महाराजांनी सांगितलं होतं की भोगासक्ती संपली की मग अन्वय साधना होती, म्हणजे त्याच्यामुळेच ती इच्छा सगळ्या कमी होतील. म्हणजे तेच एक एक्झॅक्टली सेम थिंग काल सांगितलं. आज जे आपण उपनिषद सांगितलं. या उपनिषदाचा जो संदेश आहे ना, की ज्याच्यामध्ये कामना आणि आसक्ती याचा त्याग कशामुळे होईल, हम्म. हा हा विषय जो आहे ना, तोच मुख्य उपनिषदामध्ये विवेचित केलेला आहे. हो. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की ज्यावेळेस तुम्ही सातत्याने परमेश्वराच्या अनुसंधानात राहता, हम्म. हा त्याचा मूलभूत इसेन्शियल ज्याला लक्षण म्हणू, हो. की तो ज्यावेळेस तो त्या परमेश्वराच्या अनुसंधानात राहतो आणि त्याच्या चैतन्याने आनंदात राहतो, हम्म. त्यावेळेस बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते आपोआप गळून पडतात. की ही प्रक्रिया ही उचलून बाहेर ठेवण्याची नाहीये. तर हम्म. ती जी आहे ना, आपल्याला स्वतःलाच आपण अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ती आसक्ती आणि कामना ही तुमच्यापासून आपोआप गळून पडेल. हो. ती प्रक्रिया ही सहजतेने झाली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रयास किंवा त्याच्यामध्ये विशेष त्या अहंकाराने आपण काही केलंय अशी स्थिती न होता ती निरंकारी स्थितीमध्ये सहजतेने ती झाली पाहिजे. हा त्याचं हम्म. वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी श्रुती ग्रंथामध्ये आणि स्मृती ग्रंथामध्ये म्हणजे भगवद्गीतेत सुद्धा भगवद्गीतेत सुद्धा. त्याच्यामध्ये सांगितलंय. ते काय सांगितलंय की तुम्ही अखंड अनुसंधान ठेवा आणि तुमच्या कर्तव्याला चुकू नका. हे दोन निष्काम गोष्टी कर्म आहेत. करा. म्हणजे शरीरालाही बिझी ठेवलंय त्यांनी, मनालाही बिझी ठेवलंय आणि जीवात्म्याला सुद्धा जीवभावाचा त्याग करून आत्मभावात जाण्याकरता त्यालाही त्याने मार्ग सांगितला की इकडे येते, माझ्याजवळ ये, माझ्या अनुसंधानात ये. म्हणजे मग माझ्या जवळ जरी बसला तरी तुला आसक्ती आणि कामना स्पर्श करणार नाही. काय? म्हणजे त्या आसक्तीत कामाला काढायच्या वेगळी भानगड करू नको. हो. तू माझ्याजवळ आलं की ते आपोआप गळून पडेल. हा त्याचा मुख्य संदेश. हा तुमच्या प्रश्नाचं मुख्य उत्तर हे असं. आलं लक्षात? अच्छा. आशीर्वाद श्री स्वामी. हा, बोला. आणि आता जे प्रश्नाचं उत्तर दिलं ना, त्यात खूपच म्हणजे महत्वाचा संदेश दिलाय. हो. म्हणजे जो आपल्याला आपल्याला एलिमिनेशन प्रोसेस करायचीच नाही, म्हणजे काढून टाकणे हा प्रकारच नाही. नाही कारण नाही. जेव्हा जेव्हा सर्व काही तोच आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण हो. काढणार कोणाला आणि ठेवणार कोणाला ना, आहे की नाही? नाही सगळीकडे त्या तोच आहे. फक्त हो. त्यांनी काय केलं की वेगवेगळे रूप धारण केलेले आहेत. काही ठिकाणी संत सज्जनाचं रूप आहे, तर काही ठिकाणी चोर चोर आणि ह्याचं रूप आहे. पण महादेवाकरता काहीच वर्ज नाही. महादेवाचं जर तुम्ही पाहिलं ना, तर महादेव कसे आहेत माहितीये का, की त्यांच्याकडे सूर आहेत, असुर आहेत, राक्षस आहेत, काय सगळे सिद्ध पुरुष आहेत, योगी पुरुष आहेत. मग त्यांना एकाने प्रश्न विचारला, विष्णूनेच प्रश्न विचारला, अहो तुम्ही असं काय करता, तुम्ही या सगळ्या दुर्जनांना आणि ज्या असुरांना तुम्ही एवढं महत्व देऊन काय करता, आमचे प्रश्न वाढवता तुम्ही काय? जसं तो रावण जो आहे की नाही, तर रावणाला त्याने आत्मलिंग दिलं की नाही. मग आत्मलिंग दिल्यानंतर प्रॉब्लेम कोणाला आला? विष्णूला आला. आणि पुढे त्याला रामाचा जन्म घ्यायचा होता. बरोबर आहे की नाही? मग हो. रामाचा जन्म घेतल्यानंतर त्याच्याकडे जर आत्मलिंग असतं तर युद्ध करणं किती कठीण झालं असतं त्यांना. तर तो महादेवाला म्हणतो तुम्ही असं काही करू नका, तुम्ही सगळ्यांवर कृपा करता, तर तुम्ही थोडासा भेद भेद पहा तुम्ही, किंवा कोण कृपा करायला योग्य आहे किंवा नाहीये हे भेद पहा. त्याच्यावर ते महादेवाने जे उत्तर दिलं ना, ते इतकं गमतीदार आहे. तर महादेव काय म्हणतो, आता माझ्याशी जे मला जे पूर्णपणे शरण येतात आणि ते सबद्धपणे त्यांनी जेव्हा समर्पण भाव व्यक्त केला, तेव्हा मी माझ्या मनामध्ये तो सूर आहे का असुर आहे हा विचारच येत नाही. काय? मी पाहतच नाहीये तो सूर आहे का असुर आहे, राक्षस आहे का मानव आहे का तो देव आहे, हे पाहतच नाही. त्यामुळे ज्याने जेवढं समर्पण केलं तेवढं त्याला फळ देणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझा भाव पण तसाच आहे. म्हणजे तो विष्णूला असं म्हणत नाही माझं चुकलं म्हणून. खरंच. आता ही जी महादेवाची भूमिका आहे ना, त्याचा सखोल विचार करणं आवश्यक आहे. कारण काय, तो म्हणतो सर्वत्र मीच भरलेलो आहे. सुरामध्ये मीच आहे, असुरामध्ये मीच आहे. म्हणून त्याचे हो. जे शिवगण जर पाहिले तुम्ही तर किती प्रकारचे असतात ते. त्या शिवगणामध्ये केवळ देवच आहेत असं नाहीये. हो. हो. दानव आहेत, दैत्य आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत. म्हणून तर तो हिमालय म्हणाला माझी मुलगी देत नाही याला मी. काय?
आणि हे काय याची कशी फौज पाहिली, ही फौज जेव्हा पाहिली तेव्हा हा कोण देव आहे का राक्षस आहे काहीच कळत नाही आपल्याला. तेव्हा मी माझी मुलगी देणार नाही. काय मग आता तो म्हटला मग तुम्हाला द्यायची मुलगी नाही द्यायची तुम्ही ठरवा, पण माझे हे जे काय सगळे आहेत ना गण जे आहे त्यांना याचा मी त्याग करू शकत नाही. आणि हे माझ्यावर प्रेम करतात. म्हणजे त्या प्रेमाच्या मूर्तीच्या समोर काही भेदच नाही ना तिथे. असं आहे. तर खरंच. त्यामुळे भगवंताने सांगितलं की सर्वत्र वासुदेव असं गृहीत धरून तुम्ही अखंड त्याच्या सानिध्यात राहा, त्यांचं स्मरण करा, बाकीच्या गोष्टी ह्या आपोआप होत राहतील. बोला. हो, हे दोनच वाक्य मनात ठसले म्हणजे कोणालाच असं स्ट्रेस टेन्शन हे राहणारच नाही. अजिबात राहायचं टेन्शनचा विषयच नाही. टेन्शन ही कल्पना आहे फक्त. माणूस आपल्या कल्पनेत हो. टेन्शन, कल्पना निघून गेली आणि सत्य समोर आलं तर कशाच टेन्शन आहे. जेव्हा आहे ते आहे, नाही ते नाहीये. त्याच्यामुळे त्यावर टेन्शनचा विचार नाही. छान आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. चला, छान बोला. हळवे काका बोला. नमस्कार काका. नमस्कार. थोडक्यात काय की सहज भाव आला पाहिजे आणि हा. स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे, म्हणजे सगळं आपल्याला साध्य होऊ शकतं, असा अगदी त्यातनं बरोबर. अर्थ घ्यायचा का? असा अर्थ घ्या. स्वधर्माने सहजभाव येतो. मुळातून स्वधर्माच्या आचरणातून सहजता येते आणि सहजभाव. सहजतेनेच तो स्वरूपाकडे जातो. हो, म्हणून हो. स्वधर्मातून सहजभाव आणि सहजतेने स्वरूपात जा. हम्म. आणि तोच जीवनाचा तेच. प्रयोजन आहे. हो, खरं त्यामुळे खरं. आपल्या कर्तव्यात कसूर करू नका. आता मी सर्व परित्याग केलाय म्हणून आपल्या हो. कर्तव्याला सोडू नका. नाही, कर्तव्याला कुठेही सोडू- असं हो ना, कुठेही सांगितलं नाही असं की सगळं सोडून देऊन साधना करा, असं कुठेही सांगितलेलं नाहीये. कुठेही नाही. हो ना, हो त्यामुळे ना. कर्म या शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे. कर्म ही कर्तव्याने युक्त असलेली क्रिया आहे. हो ना, कर्म आहे. अगदी खरं आहे. आणि अगदी निष्काम खरं आहे. भावाने केलेलं कर्म जे आहे ना ते तुम्हाला स्वरूपाकडेच घेऊन जातं. घेऊन जातं. खरंय, अगदी खरंय काका. खूप छान विचार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार काका. नमस्कार. बोला देशपांडे. हो, छान आहे आपली कृपा. सगळे सगळे आनंदात आहेत एकदम. हो हो, अगदी खूप आशीर्वाद आहे सगळ्यांना. हो हो, नमस्कार. तेव्हा स्वामी समर्थ कर. स्वामी समर्थ. शब्बास बाळा, कसा आहे तो? आशीर्वाद आहे. म्हण श्री स्वामी समर्थ म्हण. हा, स्वामी समर्थ म्हण. स्वामी समर्थ म्हणून दाखव म्हणताय. शब्बास. हा, असं म्हणायचं. छान आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. हा, चालेल. चला, सर्वांना आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा सर्वांना. हो, चालेल. बोला. बोले बोला. श्री स्वामी समर्थ काका. वैशाली खोले बोलते. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. दोघांनाही खूप आशीर्वाद आहे. बोला. हो, आता तुम्ही दुसऱ्या फोनला जे उत्तर दिले ना, फार सुंदर दिलं उत्तर, की जे शिव सगळं घेतात सूर असुर, म्हणूनच तर त्यांना आपण आदी गुरु सद्गुरु माऊलीच्या रूपात बघतो. हो की नाही? म्हणजे माऊली आपलं बाळ कसंही असलं तरी म्हणजे त्यांच्यामध्ये अपपर भाव नसतो. हेच गुरुचं लक्षण आहे. आणि त्यांच्यामध्ये ज्ञान हे त्यांचं स्वरूप आहे. केवलम ज्ञानमूर्ती जे म्हटलंय ना, तर ते शिवाला उल्लेखून म्हटलंय की भगवान दत्तात्रयामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर आहे. तर महेश्वर असल्यामुळे ते गुरु झाले. अन्यथा विष्णूला गुरु कोणी म्हटलंय का आजपर्यंत? पण विष्णूला गुरु केव्हा म्हटलं माहितीये का? जेव्हा त्यांच्या बरोबर महादेवाचं जे सानिध्य मिळालं तेव्हा. आणि अनुष्ठान करण्याकरता म्हणून ते ब्रह्मदेव त्यांच्या जवळ आले. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. हा, तर म्हणून अनुष्ठान कसं करावं हे गुरु दाखवतात. म्हणून ब्रह्मदेवाला त्याच्याकरता मदतीला घेतले. आणि ज्ञान कसं आहे हे दाखवतात, तर तिथे महादेव आहेत. आणि हे सगळं करत असताना सगळ्याचं पालन करणं हे गुरुचं काम आहे. म्हणून विष्णू आहेत. म्हणून पालनहार विष्णू आहेत आणि ज्ञान प्रदान करणारे केवलम ज्ञानमूर्ती हे महादेव आहेत. आणि हे करत असताना आचरण सोडू नका. आपल्या स्वधर्माचं आचरण चालू ठेवा हे दाखवण्याकरता ब्रह्मदेव आहेत. म्हणून कमंडलू आणि माला जे आहेत ना हे ब्रह्मदेवाचं लक्षण आहे. काय? बरोबर.
त्याच्यानंतर शंख आणि पद्म हे जे आहे हे गदा, शंख आणि गदा ही जी आहेत हे हा. त्या ठिकाणी गदा म्हणजे संरक्षण करण्याकरता घेतलेली हे विष्णूचं चिन्ह आहे. आणि त्रिशूळ जो आहे तो ह्या तुमच्या अज्ञानाला दूर करण्याकरता त्रिशूळ आहे. ते म्हणजे लयाची देवता, लय कशाचं करतो महादेव, लय कशाचं करतो तर अज्ञानाचा. अज्ञानाचा लय करतो. म्हणजे तुमच्याकडे त्रिविध प्रकारचं अज्ञान आहे म्हणून 3 टोकाचं त्रिशूळ घेतलेलं आहे. बरोबर. तुमचे जे 3 ताप आहेत ना ते 3 ताप दूर करण्याकरता पण त्रिशूळ आहे. म्हणून महादेवाशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून त्याला अनादि गुरु असं म्हटलेलं आहे, आदि गुरु. आदि गुरु. हा हा. त्याच्यानंतर मग गुरुतत्वाचा पुढे प्रचार झाला. ठीक आहे. छान. खूप छान. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माताजी आहे. हा, बोला. काका, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर असं जे म्हटलं जातं त्याच्यातनं दत्तात्रयाचं रूप ते याच्यासाठी का? त्याच्यासाठीच हे 3 असल्याशिवाय पूर्ण गुरुत्व गुरुपद जे असतं ना या तिन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये एकत्र आहेत तोच गुरु आहे. गुरु कोण असतो? जो तुम्हाला पूर्णपणे मोक्ष प्रदान करतो त्याला गुरु असं म्हणतात. मोक्ष प्रदान करण्याची क्षमता कोणामध्ये असते? त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही आहेत. आणि म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा हे जे म्हटलं जातं तर ते गुरुच्या वर्णनाकरताच म्हटलं जातं. बर. आलं लक्षात? हो हो. साष्टांग दंडवत गुरुचरणी. आणि आमच्यासाठी गुरु तुम्हीच आहात. स्वामींची कृपा. बोला. श्री स्वामी समर्थ काका. जेवळीकर, बोल बोल. काय म्हणतो, कसं आहे तू? हो, बरं आहे की. बरं आहे ना? चला, हो छान. हो. महाराजांची कृपा आहे तुझ्यावर खूप. आणि आईची कृपा आहे मुख्य. काय हो. देवीची कृपा आहे. देवीची कृपा असूनही फार मोठी भाग्यवान गोष्ट आहे अगदी. आणि तू सतत त्या म्हणजे देवीच्या सेवेमध्ये असतो. ही गोष्ट जी आहे ही फार अनेक जन्माचं पुण्याची गोष्ट आहे. तेव्हाच ही सेवा मिळते काय आणि जीवन धन्य होऊन जातं अगदी. छान. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. बस आपका निरंतर सत्संग का स्वाद मिलते रहता है, करेक्शंस होते रहते हैं. प्रश्न बहुत सारा है, करेक्शंस और भी होना धीरे धीरे हो रहा है. बहुत अच्छा लगता है. ये तो ऑनगोइंग प्रोसेस है, कंटिन्यूस. तो इसके लिए वो होना आवश्यक है. बहुत जरूरी है. वही लोग बोलते हैं सब छोड़ के साधना करना चाहिए. तो ऐसी व्यंग के रूप में बोलता हूँ, रास्ते में 10 रुपए का नोट दिखेगा वो भी नहीं छूटता, वो भी हम लोग उठा लेते हैं. तो छोड़ना तो दूर की बात है. बहुत डिफिकल्ट है वो इतना अट्रैक्टिव है माया. इसके पीछे का सिद्धांत मैं बोलता हूँ, प्रकृति में कार्य करना चाहिए. और स्वयं जो है वो परमात्मा में लीन होना चाहिए. हाँ, ये समझ लो. जब तक प्रकृति में कार्य नहीं करेंगे ना तो आपको छोड़ेगी नहीं. आपको अगर पकड़ के बैठिए तो आप भगवान के पास में कैसा उनका अनुसंधान कैसा करेंगे? बिल्कुल. भगवान के साथ में कंटिन्यूस अनुसंधान करना है. उसके लिए एसेंशियल बात क्या है? एसेंशियल बात जो है हमारी जो प्रकृति है ना, जो त्रिदेह है जिसको बोलते हैं, सूर्य कारण देह, ये जो है ना, ये विराट पुरुष जो है समष्टि में ब्रह्मांड के साथ में उसका परस्पर समन्वय होना चाहिए, कोऑर्डिनेशन होना चाहिए. कोऑर्डिनेशन कैसे होगा? कर्तव्य से होगा ना. हाँ. मैं अगर कर्तव्य करूंगा तो मेरा जो शरीर है वो विराट यानी पूरा जो ब्रह्मांड के साथ में जो है समन्वय सिद्ध करेगा. वैसे मन बुद्धि चित्त अहंकार भी ब्रह्मांड का जो हिरण्यगर्भ बोलते हैं उसको, हिरण्यगर्भ में उसका समन्वय हो जाएगा. और मेरी इच्छा है शब्द स्पर्श रूप रसगंध वो महत तत्व के साथ होगा. तो जब विराट हिरण्यगर्भ और महत तत्व तीनों के साथ में मेरा स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह ये दोनों परस्पर में जो व्यस्त हो जाएंगे तो मैं खुला हो गया. मैं जो इसमें व्यस्त हो रहा हूँ इससे मैं पूरा फ्री हो गया. और जब मैं फ्री हो जाऊंगा तभी मैं अनुसंधान करूंगा. इसीलिए तुम्हारा कर्तव्य क्यों करना ये कारण है, मैं अब जो बताया.
करेक्ट। तो तभी तभी आप मुक्त हो जाएंगे ना। मुक्त होने से आदमी जो है वो भगवान के साथ में अनुसंधान कर सकते हैं। हाँ बिल्कुल, यस। व्यस्त होगा तो कैसे होगा ना, व्यस्त होगा तो बोलते हैं ना लोग, आपको नाम लेने के लिए समय नहीं है, हाँ समय नहीं मिलता है। अरे बोलो समय क्यों नहीं मिलता है? हाँ? तो ये समझना आवश्यक, समझे? यस। बहुत आशीर्वाद है। आगे कृपा अखंड रहे। आता अजून एक रामदास स्वामींनी पण हेच सांगितलं ना, की उपासनेला दृढ चालवावे, हा. गुरुदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. तेच सांगितलंय त्या पुन्हा त्याच्यामध्ये, त्या श्लोकामध्ये हाच अर्थ आहे की उपासना सातत्याने चालू ठेवली पाहिजे. आणि ते करत असताना संत सत्पुरुषाला नेहमी आपण नमन करावं, हे तोच उद्देश सांगितले. बर, ठीक आहे, चालेल. हा? नमस्कार. छान आशीर्वाद, कृपा. चला आता आपण घेऊया. हा? हा, आशीर्वाद गणेश. श्री स्वामी.